शनिवारी 13 जुलैला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यावेळी रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला। यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची सभा सुरू होती। या सभेत डोनाल्ड ट्रम्प बोलत असताना त्यांच्या दिशेने अनेक राऊंड फायर करण्यात आले। सुदैवाने ट्रम्प यातून थोडक्यात बचावले असले तरी त्यातील एक गोळी मात्र ट्रम्प यांच्या कानाला लागली आणि रक्ताचे काही ओघळ ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर दिसले। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर 2 लोक जखमी झाले आहेत। जागतिक राजकारणात नेहमीच चर्चेत असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला नक्कीच लाजिरवाणा आहे आणि हा हल्ला करणारा हल्लेखोर हा केवळ 20 वर्षांचा होता। पण या 20 वर्षांच्या तरुणाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला का केला? हा हल्लेखोर नक्की कोण होता? याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी। एफबीआयचे पीटरबर्गचे प्रभारी केविन रोजेक यांनी शनिवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की सध्या हा हल्ला करण्यामागे त्याचा नेमकं काय हेतू होता हे आम्ही शोधू शकलेलो नाही। रोजेक म्हणाले की घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीचं काम अनेक महिने चालू शकतं। जोपर्यंत हा हेतू शोधला जात नाही तोपर्यंत आम्ही अव्याहतपणे मेहनत करण्यास तयार आहोत। शनिवार दिनांक 13 जुलै 2024 ही तारीख यापुढे अनेक वर्ष चर्चेत राहणार आहे आणि थॉमस मॅथ्यू क्रूक्स हे नाव देखील चर्चेत राहणार आहे असं ते म्हणाले। पण हा चर्चेत राहणारा थॉमस मॅथ्यू क्रूक्स नक्की कोण होता, काय करत होता, हा जगभरातल्या लोकांच्या औत्सुक्याचा विषय बनला आहे। या हल्लेखोराचे नाव होते थॉमस मॅथ्यू क्रूक्स आणि वय अवघे 20 वर्ष। 2022 मध्ये बेथल पार्क हायस्कूल मधून पदवीधर झालेल्या थॉमसची आता जगभरात चर्चा होते। पण त्यानं हल्ला का केला याचा शोध आता घेतला जातो। त्याचे शालेय जीवन कसे होते याविषयी काही माहिती उपलब्ध आहे। हा हल्लेखोर तरुण बेथल पार्क पेनेसिल्व्हिया येथील रहिवासी होता आणि स्थानिक नर्सिंग होमच्या स्वयंपाकघरात काम करत होता। 2022 मध्ये बेथल पार्क स्कूल मधून पदवीधर झाला होता। त्याच्या वर्गमित्राने सांगितले की थॉमस अनेकदा एकटाच राहिला। वर्गमित्रांच्या म्हणण्यानुसार त्यानं राजकारण किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही चर्चा केल्याचं त्यांना आठवत नाही। अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी नोंदीमध्ये क्रूक्स हा रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत सदस्य असल्याची माहिती समोर आली। 2021 मध्ये त्यानं ऍक्ट ब्लू नावाच्या लिबरल कॅम्पेनला $15 दान केल्याची नोंद आहे। शाळेत त्याच्या वेशभूषा आणि वागण्या बोलण्यामुळे त्याची नेहमीच चेष्टा केली जायची। तो एक अतिशय शांत आणि सामाजिक दृष्ट्या अलिप्त विद्यार्थी होता। त्याचे मित्र फार कमी होते। एका वर्गमित्राने सांगितलं की थॉमसला संगणक बनवण्यात आणि गेम खेळण्यात रस होता। थॉमसने शाळेत रायफल टीम मध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला पण त्याचा नेम खूपच खराब असल्याने त्याला संघातून वगळण्यात आलं। ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचा क्रूक्सचा काय हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेने हल्लेखोराचा हेतू आणि इतर व्यक्तींच्या सहभागाबाबत चौकशी सुरू केली आहे। पण या हल्ल्याचे काय पडसाद उमटतात हे जाणून घेण्याकडे जगभरातील अनेक लोकांचं लक्ष आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, पाहत राहा आझाद मराठी। धन्यवाद।